भाकरीच्या खाऊन तर पहा मध्ये आज मी आले अश्विनी पुणे तांबेकर यांना भेटायला आणि आज त्यांनी आपल्यासाठी केलेत पौष्टिक लाडू ज्याच्यामध्ये कणिक नाही, सुकामेवा नाही आणि आपल्या घरातलेच 5 पदार्थ त्यामध्ये घातलेले आहेत. ओके, सो हे पौष्टिक इंटरेस्टिंग लाडू तुम्ही बघू शकता. काकूंनी केलेले छान सुबक असे आहेत. हे लाडू कसे करायचे हे आपण आधी पाहूया, पण तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत पौष्टिक लाडू. त्यासाठी आपल्या घरामध्ये असलेले अगदी साधे सोपे पदार्थ हे लाडू मात्र घरगुती आपल्या 5 पदार्थांमधून बनवलेले आहेत. शेंगदाणे, डाळ, तीळ, खोबरं आणि आपले साधे जाड पोहे. याच्याबरोबर खरं म्हणजे साखर वापरली जायची, परंतु सध्या साखर वापरण्यासाठी मनाई असल्यामुळे आपण गूळ घालून अधिक पौष्टिक करूया आणि गुळाचा वापर ह्याच्यासाठी आपण केलेला आहे. हा जो माझा चमचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता पोहे बघताय, ह्याच मापाने हे सर्व पदार्थ मी घेतलेले आहेत. गूळ मात्र थोडासा अधिक ठेवलेला आहे. जेव्हा हे पदार्थ सगळे आपण मिक्सर मधून काढू त्याच्यानंतर कदाचित गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त लागण्याची शक्यता आहे, म्हणून गूळ थोडासा जास्त घेतलेला आहे. अर्थातच पातळ केलेलं साजूक तूप आपण त्याच्यावरती घालून ते लाडू बांधणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची आपली पौष्टिक लाडूंची रेसिपी. मीडियम फ्लेम ऍडजस्ट करायची आणि हे पोहे याच्यावरती असे खरपूस भाजून घ्यायचे. पोह्यांचा किंवा खोबऱ्याचा किंवा तिळाचा रंग बदलणार नाही याची शक्यतो काळजी घ्यायची, म्हणजे ते जास्त ब्राऊन किंवा या रंगाचे होत नाही, पांढऱ्या रंगाचे राहतात. पोहे कोरडे आणि खुसखुशीत होणं हे जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून मिक्सरवरती ते पटकन ग्राइंड केले जातात. तुम्ही हाताने मोडून बघू शकता, अजून त्यातली आर्द्रता पूर्णपणे गेलेली नाही, त्यामुळे आपण थोडेसे आणखीन ते परतूया. मात्र ते करताना गॅस मोठा राहणार नाही याची काळजी घेऊया. हा सहज हाताने चुरला जातोय, याचा अर्थ हे कोरडा आणि खुसखुशीत असा झालेला आहे. आता आपण पोहे भाजून झाले ते एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवूया. हे तीळ मी ऑलरेडी भाजून घेतले आणि ते थोडेसे असे ब्राउनिश दिसत आहेत. याचप्रमाणे हे दाणे सुद्धा मी आधीच भाजून त्याची सालं काढून ठेवलेत, जेणेकरून त्याचा पांढरा रंग जास्त आपल्याला दिसेल. यामध्ये डाळ आहे, हे भाजलेलंच असतं, त्यामुळे वेगळं भाजण्याची गरज नाही. आता आपण हे खोबरं भाजणार आहोत. खोबरं भाजताना मात्र खूपच सावधगिरी आपल्याला बाळगावी लागते, कारण कढई गरम झाली की खोबरं लगेचच ब्राऊन व्हायला लागतं. अशा वेळेला पटकन गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यावरती परतायचं. खोबरं सुद्धा किरकोळ ब्राउनिश झालं तरी सुद्धा चालेल, अगदीच ते पांढरं राहील असं नाही. असं थोडंसं ब्राऊन किंवा लालसर रंगाचं खोबरं झालेलं आहे. आता आपली पूर्वतयारी सगळी झालेली आहे. हे थोडंसं गार झालं की आपण मिक्सर मधून फिरवणार आहोत. मी दाखवते. आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. हे पुरेसं गार झालेलं खोबरं आणि पोहे. हे आता आपण मिक्सर मधनं काढणार आहोत. माझ्या माहितीनुसार मी हे सोयीचं व्हावं यासाठी गूळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यातच घालते, त्याच्यातच तो फिरवून घेते, जेणेकरून हा जो कडक गूळ आहे त्या कडक गुळाचं व्यवस्थित मिश्रण या सर्व पदार्थांना बेमालूमपणे मिसळेल आणि त्यात आपण तूप घातलं की साजूक तूप घातल्यामुळे ते आपोआपच व्यवस्थित बांधलं जाईल. म्हणून हे सुद्धा मी मोजून घेणार आहे आणि साधारणपणे 1.5 चमचा, हे जे मी मापाचं घेतलेलं आहे छोटं, हे 1.5 चमचा मी गूळ त्याच्यामध्ये घालते आहे. या व्यतिरिक्त समजा आपल्याला वाटलं तर आपण ऐन वेळेला लाडू वळण्याआधी थोडंसं टेस्ट करून, समजा आपल्याला गोड हवं असेल तर गोड करूच शकतो, काहीच हरकत नाही. आता हे आपण मिक्सर मधून फिरवून घेऊ. आबोली असा रंग आलेला आहे. अजून थोडंसं बारीक करू आपण, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे तिळाचे कण वगैरे दिसत आहेत. अजून थोडंसं ग्राइंड करून घेऊ आणि मग त्याच्यात तूप.
आता याच्यात आपण हे पातळ केलेलं तूप घालतो आहोत. शक्यतो एवढं तूप पुरेल. जर का आपल्याला वाटलंच तर आपण नंतर ते ऍड करू शकतो. अरे वा, हा आपला लाडू वळून तयार. उलट गुळ घातल्यामुळे त्याला सुरेख असा अबोलीसर रंग आला. हो हो, अगदीच. रंग पण छान आलाय त्याचा. काकू, किती छान सुंदर लाडू केलेत तुम्ही हे, आणि अगदी पटकन झाले. खरं सांगायचं तर याला आपण पोहे आणि गुळाचे लाडू सुद्धा म्हणू शकतो. हो. याच्यामध्ये आपल्याच घरातले वापरलेले 5 पदार्थ आहेत. हो हो आणि हा लाडू 15 मिनिटात अक्षरशः आपण करून देऊ हो शकतो. हो. मुलं खेळून आले, इकडून तिकडून पळून आले, आई हो. हातावर दे, आई हातावर दे, लगेच एक लाडू दिला हो, आणि अगदी. एका जागी 2 खाल्ले तरी अगदी. कशाचाही त्रास नाही. अगदी. घरातलेच पदार्थ आहेत. हो, तर अगदी झटपट होणारा हा लाडू तुम्ही नक्की करून पहा. मी चव बघते. नक्की नाही. छान मऊ असे हे लाडू आहेत. तोंडात घेतल्या घेतल्या असं आहा झालं. पोहे भाजल्याचा एक छान त्याला कुरकुरीतपणा थोडासा लाडवात आहे. डाळ, दाणे, तीळ याची वेगवेगळी स्वतंत्र छान चव लागते. आणि गुळामुळे एक छान पौष्टिकपणा त्याचा वाढलाय. तो आजकाल डॉक्टर म्हणतात मुलांना साखर देऊ देऊ नका. नका, म्हणूनच हा पदार्थ त्याच्यामुळे मग- गुळामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे मग आम्ही हा म्हणूनच गुळामध्ये केला. तुम्ही नक्की करून पहा. आणि अतिशय खमंग आणि चमचमीत पौष्टिक असे हे सुंदर लाडू झालेत. काकू, थँक्यू सो मच. तुम्ही इतकी छान रेसिपी दाखवलीत. आणि आपण जी याआधी केली होती रेसिपी साबुदाण्याचे लाडू, त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. अरे वा. लोकांनी फार आवडीने ते लाडू केले, धन्यवाद भक्ती. बघितले. सो तुम्ही हेही लाडू बघा. आणि साबुदाण्याच्या लाडूची रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. काकू, पुन्हा एकदा थँक्यू सो मच. धन्यवाद. 3 cheers. 3 cheers.